हॅलो गाईज, माय नेम इज संदीप. मी तुम्हाला आज एक छोटीशी कहाणी, एक अगदी सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे. तर या गोष्टीचं नाव आहे घोड्याची किंमत. तर या गोष्टीचं नाव घोड्याची किंमत का आहे ते आपण पुढे ऐकू. तर ही गोष्ट ॲक्च्युली अकबर आणि बिरबलाची आहे, की बिरबल आणि अकबरामध्ये कोण चतुर असतं आणि बिरबल कसा अकबराला समजावून सांगतो. तर चला आपण या गोष्टीला सुरुवात करूया. तर एकदा महाराज अकबर एक अतिशय सुंदर घोडा विकत घेतात आणि त्यांना तो घोडा खूप आवडलेला असतो. तर ते काय करतात, तो घोडा ज्यांनी आणला आहे त्या व्यक्तीला घोड्याचा पैसे तर देतात, पण त्यासोबत आणखीन 500 सोन्याची नाणी ॲडव्हान्समध्ये देतात आणि त्याला असे सांगतात की आणखी असे जर चांगले घोडे तुला सापडले तर ते आमच्यासाठी घेऊन ये. तर त्यानंतर काही दिवसांनी परत अकबर बिरबलाला जगातील सर्वात मूर्ख माणसांची यादी बनायला सांगतात. बिरबल विचार करतो आणि ती यादी तयार करतो आणि काही दिवसानंतर महाराजांसमोर किंवा अकबरासमोर आणून ठेवतो. अकबर यादी पाहतो. जेव्हा तो ती यादी पाहतो, त्या यादीमध्ये जी नावं लिहिली असतात तो पाहून अकबर चकित होतो. का चकित होतो? त्याचं कारण असं आहे की त्या यादीमध्ये सर्वात पहिलं नाव बिरबल जो लिहितो तो अकबराचं लिहितो. मग अकबराचं नाव, कारण तो राजा असतो, जर त्याने स्वतःचं नाव त्या यादीमध्ये पाहिलं तर तो बिरबलावर रागाने बोलतो की बिरबल, याचा अर्थ काय? मूर्खाच्या यादीमध्ये तू माझं नाव लिहिलंस? तेव्हा बिरबल शांत असतो. महाराज शांत व्हा, मी तुम्हाला सांगतो. महाराज, ज्या व्यापाऱ्याचे नाव, पत्ता, तो कुठून आला आहे आणि हे तुम्हाला माहीतसुद्धा नाही, तुम्ही त्या माणसाला 500 सोन्याची नाणी आगाऊ दिली, तो परत येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी आपल्याला नाही आहे. मग अशा व्यक्तीवर जर तुम्ही आंधळा विश्वास ठेवून पैसे देता तर हा मूर्खपणा नाही आहे का? अकबराने विचारले. जर तो व्यापारी घोडे घेऊन परत आला तर? बिरबल हसून म्हणाला, मग तर मी तुमचे नाव खोडून त्या व्यापाऱ्याचे नाव सर्वात वर येईल, कारण त्याच्यासारख्या माणसाला परत भेटायला येणारा तो सर्वात मोठा मूर्ख असेल. बिरबलाचे हे चतुर उत्तर ऐकून अकबराला आपली चूक समजली आणि तो राग विसरून मोठ्याने हसू लागला. तर इथेच ही गोष्ट संपली आहे. तर या गोष्टीचं तात्पर्य तुम्हाला सांगतो की कोणत्याही अनोखळी व्यक्तीवर विचार न करता आंधळा विश्वास ठेवू नये. म्हणजे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जास्त ओळखत नसाल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही माहिती नसेल, तर अशा व्यक्तींना पैसे किंवा तुमचा एखादा बिझनेस असेल, त्याचा व्यवहार तुम्ही करत असाल, तर तो करण्यापूर्वी त्याची पूर्ण ओळख, डिटेल्स जमा करा आणि मगच विश्वास ठेवा. चला भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्स.